कशा आहात सगळे. मी सावरी माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कॅप्शनवरून समजलंच असाल, म्हणजे डिस्क्रिप्शनवरून की आज मी काय बनवणार आहे. तर मग चला बघूया. आज आपण चिकन 65 बनवणार आहोत आणि आता लॉंग व्हिडिओ येतील, तर चला बघूया. मग चिकन आहे ना, मी सगळं कट करून घेतलं असे बारीक बारीक पीसमध्ये. तर आणि हे धुवून पण घेतले. धुवून पण असं स्वच्छ वगैरे धुवून घ्या. तर मग आता पुढं बघूया. तर चिकन स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये ना ही गार्लिकची पेस्ट टाकली होती मी 5 रुपयाची. तुमचे जसं चिकन आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये गार्लिकची पेस्ट ॲड करा. त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं छान, म्हणजे प्रत्येक पीसला ते चांगल्या प्रकारे लागेल म्हणून. त्याच्यानंतर आहे ना ते थोडंसं मॅरिनेट व्हायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी घरातले सगळे मसाले साधेसुधे सगळे जेवढे घरातले मसाले होते त्याच्यामध्ये टाकणार होते. जसं की मग पहिल्यांदा मी हळद टाकणार होते. हळद थोडीशी टाकली मी. त्याच्यानंतर काहीतरी तिखट मसाला, त्याच्यानंतर मी गोडा मसाला टाकला होता आणि चिकन मसाला पण टाकला होता. चिकन मसाला. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसन पण ॲड केलं होतं. त्याच्यानंतर आहे ना क्रंची होण्यासाठी आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ म्हणजेच मैद्याचं पीठ पण तुम्ही ॲड करू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलं नाही. त्यानंतर आहे ना हे मी फ्राय करणार होते. तुम्ही आहे ना एअर फ्रायर पण करू शकता किंवा मग आहे ना ओव्हनमध्ये पण करू शकता. आमच्याकडे पण आहे ओव्हन, पण मी ओव्हनमध्ये न करता असे फ्राय करणार होते ऑइलमध्ये. त्यानंतर जर तुम्हाला आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण रेड कलर हवा असेल म्हणजे चिकनचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही कलर पण टाकू शकता. मी कलर नव्हता टाकला. जे कलर आहेत घरातले मसाले वगैरे त्याच्यानेच मी ओरिजिनल आहे ते ठेवणार होते. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे जे चिकन होतं ना ते मी पावशर चिकन घेतलं होतं, कारण की काय आम्हाला दोघा-तिघांनाच खायचं होतं. तुमच्या घरामध्ये जेवढे फॅमिली मेंबर आहे, तुम्हाला जेवढं लोकांना बनवायचं त्यानुसार तुम्ही चिकन आणून तसं कट करून हे करू शकता, म्हणजे बनवू शकता. आता यामध्ये चिकनमध्ये आहे ना मी फक्त आहे ना किती 5 पाला का 10 पाला आहे ना चिकन मसाला टाकला होता. तुम्ही तुमच्याप्रमाणे टाका. ही सगळी प्रोसेस करत असताना ना तुम्ही ना एका साईडला पूर्ण चिकन आहे ना मॅरिनेट केलेलं आहे ते ठेवा. त्याच्यानंतर प्लस आहे ना गरम करायला पण थोडंसं तेल ठेवा. आणि जर तुम्हाला आहे ना थोडासा वेळ असेल किंवा आहे ना तुम्हाला खूप वेळाने खायचं असेल 1-2 तासांनी किंवा मग अर्धा 1 तासाने खायचं असेल, तर तुम्ही ना अर्धा तास किंवा पाऊण तास तरी ना मॅरिनेट करून ठेवा चिकन. आता मला आहे ना लगेच खायचं होतं त्याच्यामुळे मी लगेच ते फ्राय केलं. पण जर तुम्ही ना थोडा वेळ जर ते चांगलं सोक करण्यासाठी ठेवता, म्हणजे जर सगळं मिश्रण वगैरे कालवण थोडा वेळ ठेवता तर त्याला छान मसाले वगैरे त्याच्यामध्ये मुरतात आणि छान फ्राय होतं ते. त्यानंतर आहे ना मी आधीच आहे ना तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मी थोडं भरपूर तेल घेतलं होतं, कारण की खाली ते चिटकतं, कारण की त्याला बेसन आहे त्याच्यामुळं तेलाला असं चिपकल्यानंतर खाली ना जळण वगैरे, म्हणून मी जास्त तेल त्याच्यामध्ये टाकलं होतं. तुमच्याप्रमाणे तुम्ही तेल टाका. त्याच्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर मी जेवढं ते मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये एक सगळे सोडले मी आणि चांगले फ्राय वगैरे होऊन दिले. त्याचप्रमाणे सगळे असे फ्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ना अशा पूर्ण रेडिश कलरचे ते झाले होते, कारण की त्याच्यामध्ये मसाले वगैरे मी टाकले होते. कारण की मी त्याच्यामध्ये वेगळे असे प्रिझर्वेटिव्ह कलर्स वगैरे काहीच टाकले नव्हते. तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही नक्की टाका, पण मी काही टाकले नव्हते. तरी पण ते छान असे ऑरेंज आणि रेडिश कलरचे दिसतात, तुम्ही बघू शकता. आणि तेल एवढं गरम नव्हतं झालं, पण त्याच्यानंतर छान ते फ्राय झाले आणि त्यानुसार मी 1-2मध्ये सगळे फ्राय करून घेतले. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं आहे ना लसूण पण टाकला होता आणि त्यांनी छान फ्लेवर येतो. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी टाकलं नाही. आणि कोथिंबीर पण होती आमच्याकडे, पण मी कोथिंबीर टाकली नाही. तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाका, जर तुम्हाला गेस्ट वगैरेंना द्यायचं असेल तर खायला. तर मग असा आता व्हिडिओ ना चिकन 65 फ्राय वगैरे झालेत. आता मी ना त्याची रिव्ह्यू देते तुम्हाला की कसं झालं आहे. आता तुम्ही बघू शकता किती क्रंची दिसत आहे. तर मग पहिली बाईट तुमच्यासोबत कशी झाली वगैरे दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये मी काही प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर्स वगैरे काहीच टाकलं नाही. मस्तच. ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर वगैरे पण टाकू शकता, तर माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हता. खूप छान झाले. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. माझे असे नवीन ब्लॉग बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करा माझे व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.